उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान हे अधिवेशन सुरू राहणार आहे। अधिवेशनासंदर्भात दुपारी विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। संध्याकाळी सरकारचा चहापानाचा कार्यक्रम असेल। राज्य विधिमंडळाच्या 4 आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये। 23 फेब्रुवारीपासून ते 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन चालेल। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी विरोधकांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये सरकारला घेरण्याची रणनीती देखील ठरवली जाणार आहे। तर संध्याकाळी 6 वाजता सरकारचा चहापानाचा कार्यक्रम पार पडेल। या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष विविध मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे। कांदा, धान, सोयाबीन, कापूस अशा प्रश्नांवर हे अधिवेशन गाजण्याची शक्यता वर्तवली जाते। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये केलेली अडवणूक, बिनविरोध नगरसेवकांच्या मुद्द्यावरून रणकंदन माजण्याची देखील चिन्ह आहेत। तसंच अलिबागमधील जमीन मोजणीच्या वेळी झालेल्या प्रकरणावरून विरोधक विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष्य करणार आहेत। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वादळी ठरणार आहे। तर उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे। 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान हे अधिवेशन चालेल। अधिवेशनासंदर्भात दुपारी विरोधकांची बैठक होणार आहे। सोबतच संध्याकाळी सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय। आता या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधक जातात की बहिष्कार टाकतात याकडे देखील लक्ष असणार आहे। तर येत्या 23 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे।